या व्हिडिओमध्ये मी 10 वाक्य दिलेले आहेत. तर खाली मी 10 वाक्य दिलेले आहेत. प्रत्येक टेन्स वाक्याचा तुम्हाला टेन्स ओळखायचा आहे. पहिल्या नंबरचं वाक्य आहे आय एम टीचिंग माय स्टुडंट्स राईट नाऊ. याच्यामध्ये आय सब्जेक्ट आहे, आय एम हेल्पिंग वर्ब आहे, टीचिंग V1 + ing आहे, माय स्टुडंट्स ऑब्जेक्ट आहे अँड राईट नाऊ कॉम्प्लिमेंट आहे. ते कोणता टेन्स असते, असा फॉर्म्युला कोणत्या टेन्सचा असते? V1 + ing आणि आय एम हेल्पिंग वर्ब आहे म्हणजे कोणता आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. नेक्स्ट बघा सेकंड नंबरचं वाक्य. शी हॅड कम्प्लिटेड हर होमवर्क बिफोर द टीचर अराइव्ड. शी सब्जेक्ट आहे, हॅड हेल्पिंग वर्ब आहे, कम्प्लिटेड V3 आहे, हर होमवर्क म्हणजे तिचा गृहपाठ ऑब्जेक्ट आहे. कंप्लीट म्हणजे पूर्ण केला, शी म्हणजे तिने, हर होमवर्क म्हणजे तिचा गृहपाठ. कधी केला? बिफोर द टीचर अराइव्ड. अराइव्ह म्हणजे येणे, आगमन होणे. तर शिक्षक यायच्या आधी तिनं तिचा होमवर्क कंप्लीट करून टाकला होता. हे आहे कॉम्प्लिमेंट. ही आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस पास्ट परफेक्ट टेन्स, कारण याच्यामध्ये हॅड आणि V3 आहे. तर V3 असल्यामुळं परफेक्ट आहे आणि हॅड असल्यामुळं पास्ट आहे, पास्ट परफेक्ट टेन्स. थर्ड नंबरचं वाक्य बघा. दे विल गो टू द म्युझियम टुमारो. दे सब्जेक्ट आहे, विल हेल्पिंग वर्ब आहे, गो V1 आहे, टू द म्युझियम टुमारो हे ऑब्जेक्ट आहे. तर विल हेल्पिंग वर्ब आणि V1 आहे. तर हे सिम्पल फ्युचर टेन्स आहे, सिम्पल फ्युचर टेन्स. नंबर 4चं बघा. आय ईट ब्रेकफास्ट ॲट 8 AM एव्हरी डे. आय म्हणजे मी, ईट V1, ईट म्हणजे खाणे, ब्रेकफास्ट म्हणजे सकाळचा नाश्ता, ऑब्जेक्ट आहे ॲट 8 AM एव्हरी डे म्हणजे सकाळी 8 वाजता, एव्हरी डे म्हणजे प्रत्येक दिवशी, हे कॉम्प्लिमेंट आहे. तर यस + V1 + ऑब्जेक्ट हे सिम्पल प्रेझेंट आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. फिफ्थ नंबरचं बघा. बाय धिस टाईम नेक्स्ट इयर. तर बघा हे पहिल्यांदा जे आहे हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. मी नंतर क्लॉज शिकवतो तुम्हाला, त्याच्यात तुम्हाला कळेल. वाक्य मेन इथून चालू होते. आय विल हॅव ग्रॅज्युएटेड फ्रॉम कॉलेज. तर आय तुम्हाला माहीत आहे, आय इथं सब्जेक्ट आहे, विल हेल्पिंग वर्ब आहे, हॅव आहे जे की फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये असते, ग्रॅज्युएटेड जे आहे ते V3 आहे, फ्रॉम कॉलेज काय ऑब्जेक्ट. तर आय विल हॅव ग्रॅज्युएट बाय धिस टाईम म्हणजे या टाईमपर्यंत, नेक्स्ट इयर म्हणजे पुढच्या वर्षी, आय विल हॅव ग्रॅज्युएटेड. ग्रॅज्युएटेड म्हणजे माझी पदवी डिग्री कंप्लीट झालेली असेल, फ्रॉम द कॉलेज म्हणजे कॉलेजमध्ये माझी डिग्री पुढच्या वर्षी या वेळेपर्यंत पूर्ण झालेली असेल. तर विल हॅव आणि V3 असल्यामुळे हे आहे फ्युचर परफेक्ट टेन्स, कारण फ्युचरमध्ये काम पूर्ण झालेलं असणार आहे, ग्रॅज्युएशनचं काम पूर्ण झालेलं असणार आहे पुढच्या वर्षी या टाईमपर्यंत. फ्युचर परफेक्ट टेन्स. सहा नंबरचं बघा. ही सब्जेक्ट आहे, हॅज हेल्पिंग वर्ब आहे, बीन आहे, वर्किंग V1 + ing आहे, ऑन हिज प्रोजेक्ट हे ऑब्जेक्ट आहे, सिन्स मॉर्निंग कॉम्प्लिमेंट आहे. तर कोणता टेन्स आहे बघा. हॅज हेल्पिंग वर्ब आहे आणि V1 + ing पण आहे आणि बीन पण आहे. तर इथूनच तुम्हाला कळते कोणता टेन्स आहे. हॅज असल्यामुळं प्रेझेंट टेन्स आहे आणि बीन आणि वर्किंग असल्यामुळं काय प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सातवं बघा आता.
वी सब्जेक्ट आहे, वेअर हेल्पिंग वर्ब आहे, प्लेइंग V1 प्लस ING आहे, फुटबॉल ऑब्जेक्ट आहे, वेन इट स्टार्टेड टू रेन. तसं ते सबऑर्डिनेट क्लॉज आहे. मी जेव्हा तुम्हाला क्लॉज शिकवेल तेव्हा तुम्हाला कळेल हे कॉम्प्लिमेंट आहे. एवढ्याला जे पहिलं एवढं जे वाक्य आहे इथपर्यंत, हे इथपर्यंत हे मेन क्लॉज म्हणतात याला, आणि याला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतात. पण ते नंतर, ते तुम्हाला आत्ताच गरज नाही. तर बघा, वी वेअर प्लेइंग फुटबॉल वेन इट स्टार्टेड टू रेन, म्हणजे वेन इट स्टार्टेड टू रेन म्हणजे जेव्हा पाऊस चालू झाला होता तेव्हा वी वेअर प्लेइंग फुटबॉल, तेव्हा आम्ही फुटबॉल खेळत होतो. तर पास्ट टेन्समधला आहे वेअर असल्यामुळं, आणि V1 प्लस ING, तर पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. पास्ट कंटिन्युअस टेन्स. पुढचं बघा 8 नंबरचं. शी सब्जेक्ट आहे, ट्रॅव्हल्स V1 आहे, टू डेली ऑब्जेक्ट आहे, ऑफन फॉर वर्क कॉम्प्लिमेंट आहे. तर S प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, तर हे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स. पुढे बघा 9 नंबरचं. इफ ही हॅड स्टडीड ही वुड हॅव पास्ड. परत बघा, हे इफ ही हॅड स्टडीड हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे, आणि हे पुढचं हे आहे, हे मेन वाक्य, ही वुड हॅव पास्ड द एक्झाम. तर एवढं हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. याला तर बघूच नका तुम्ही, याला बघा, ही वुड हॅव पास्ड द एक्झाम. तर हे जे आहे पास्ड V3 आहे, आणि आता तुम्हाला हॅव आणि वूड दिसायले, तर या वूडमुळं हे जे आहे पास्ट परफेक्ट टेन्स होते. हे तुम्हाला नाही कळणार वाक्य, तर हे वाक्य आहे पास्ट परफेक्ट टेन्स आहे. कारण याच्यासाठी तुम्हाला थोडासा अर्थ पण कळावा लागणार आहे. ते काय अर्थ वाक्याचा, इफ ही हॅड स्टडीड, जर त्यानं अभ्यास केला असता, ही वुड हॅव पास्ड द एक्झाम, तर त्यानं परीक्षा पास झाली असली असती. हे वूडमुळं हे पास्ट आहे, आणि पास्डमुळं V3 आहे. या वूडमुळं पास्ट आहे, पास्ट वूड पास्टमध्ये असते, आणि पास्ड जे V3 आहे ते परफेक्टमध्ये असते. त्यामुळे पास्ट परफेक्ट टेन्स आहे, कारण भूतकाळामध्ये क्रिया पूर्ण झालेली आहे. आणि 10 नंबरचा आहे, द सन सब्जेक्ट रायझेस V1 इन द ईस्ट, हे काय ऑब्जेक्ट आहे. तर S प्लस V1 प्लस O ऑब्जेक्ट, हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. हे 10 वाक्य लिहून घ्यायचे पूर्ण, आणि अंडरलाईन करून प्रत्येकाचा टेन्स लिहून घ्यायचा आहे. आणि खाली मी अजून 10 ओळखायला देणार आहे तुम्हाला होमवर्कसाठी. तर हे 10 वाक्य मी तुम्हाला होमवर्कसाठी दिलेत. हे पूर्ण 10 लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून इथं 10 वाक्य लिहून घ्या पूर्ण.